नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे, न्यूमरॉलॉजिस्ट, वास्तुशास्त्र आणि ॲस्ट्रॉलॉजी. अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच कळतील आणि हे व्हिडिओ माझ्या जास्त लोकांमध्ये शेअर करा. आता लक्ष्मीपूजनमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात आता लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही जी तुमची तिजोरी असते ही नैऋत्य कोपऱ्यामध्ये उत्तर दिशेकडे तोंड करून ती तिजोरी आली पाहिजे. तिजोरीमध्ये ज्या वस्तू फक्त तुमचे पैसे, दागिने, लक्ष्मीची मूर्ती, कुबेराची मूर्ती आणि ज्या सुपाऱ्या आपण पूजा करतो लक्ष्मीपूजनला पहिले त्या पूजा तिथे पाहिजेत. बाकी दुसरं एक्स्ट्रा काही तिथे मटेरियल त्या तिजोरीमध्ये नको. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जो नारळ स्थापन करता कशावरती, कलशावरती, लक्ष्मीपूजन म्हणून काय जण बरेच लक्ष्मीपूजनातून नारळ स्थापन करतात, तर तो दुसऱ्या दिवशी तो नारळ फोडायचा नाही, कारण की तुम्ही लक्ष्मी स्वरूप म्हणून ते स्थापन केलं आहे. मग ते लक्ष्मीला फोडल्यासारखं होतं, म्हणून कुठलाही कलशावरचा नारळ कधीही फोडत नाही, तो गंगेमध्ये विसर्जन करायचा. परत तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, तुम्ही जे पंचघट बसवणार आहेत, म्हणजे 5 जे सुगडं असतात ती तुम्ही बसवता, तर ती सुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशी गंगेमध्ये विसर्जन करा. कुठे इकडं तिकडं टाकू नका. नंतर परत तुम्ही काय जण लक्ष्मीची मूर्तीसुद्धा बाहेरून आणतात. ॲक्च्युली लक्ष्मीची मूर्ती घालण्याची गरज नाही, तुम्ही चांदीची मूर्ती काय ती ठेवली तरी चालते. पण समजा काय जण मातीची मूर्ती, POPची मूर्ती असते ते आणतात, तर काय जण अक्षरशः ती मूर्ती तसे देवघरात ठेवतात, कुठे कोपऱ्यामध्ये ठेवतात, कुठल्याही मंदिरात. नंतर अक्षरमध्ये बघायला मिळतं कुठे ठेवून द्या, तर तसं करू नका. दुसऱ्या दिवशी ती लक्ष्मीची मूर्ती तुम्ही विधिवत त्याचं शेवटी त्याचे प्राण म्हणजे त्याचं देवपण काढून त्याच्या अक्षदा वाहून दहीबा दाखवून ती मूर्तीसुद्धा तुम्ही गंगेमध्ये विसर्जन करा. आठवणीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाळा. आणि सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यांना एक महत्त्वाची टिप्स म्हणा किंवा एक अनुभव सांगतोय की तुम्ही लक्ष्मीपूजनाचे फोटो, व्हिडिओ कुठेही इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबला टाकू नका, स्टेटसला ठेवू नका. अक्षरशः लोक कारण की त्या लक्ष्मीपूजनमध्ये तुमचे पैसा, तुमचे दागिने सर्व दिसतात. आणि तुम्ही जर इन्स्टाला, स्टेटसला, यूट्यूबला, फेसबुकवर टाकले तर समजा एखाद्याने ते स्क्रीनशॉट काढून घेतला, तुमची लक्ष्मी बांधू शकतात किंवा तुमच्या लक्ष्मीला कुणाची काळी नजरसुद्धा लागू शकते. कारण की जर तुम्ही तुमच्या मनात नसतं, तुम्ही आनंद दाखवता, फोटो कुठले टाकाय सोशल मीडियाला, ह्यालासुद्धा मर्यादा आहेत. पण आता आपण हे सोशल मीडियाचं एवढं खूळ डोक्यामध्ये बसलं आहे, सर्वजण आपल्या लक्ष्मीपूजनाच्या धडात स्टेटस वगैरे फोटो टाकतात. तुमचं लक्षात ठेवा. मग आपण म्हणतो की आमची कोणी लक्ष्मी बांधली, आमच्या कोणी करणी केली. लक्षात ठेवा, तुमचे दागिने, तुमचा पैसा, कुणाच्याही नजर त्याच्यावरती गेली नाही पाहिजे. कारण की जर काय ज्यांची काळी नजरसुद्धा तुमच्या लक्ष्मीला लागेल, मग नंतर परत ओरडू नका की आमची लक्ष्मी बांधली, आमची लक्ष्मी कमी झाली. लक्ष्मी वाढली पाहिजे. लोकांच्या नजरसुद्धा बेकार असतात. म्हणून कृपया तुम्ही तुमचे ग्रुपचे फोटो काढा, तुम्ही फटाके फोडताना तुमचे फोटो काढा, घरात सगळ्यांचे फोटो काढा, पण हे सगळे तुम्ही शेअर करा सोशल मीडियाला. पण जे लक्ष्मीपूजनाचे जे फोटो आहेत ते कृपया कोणीही फोटो शेअर करू नका. हे तुमच्यासाठी चांगलं आहे. त्या फोटोवरनंसुद्धा लोकांच्या लक्ष्म्या बांधलेल्या आहेत, लोकांच्या काळी नजर तुमच्या लक्ष्मीला लागलेली आहे. असं कृपया, आता बघा शेवटी तुमची इच्छा, हे माझं सांगण्याचं कर्तव्य आहे. जे सध्या चालले, माझ्याकडे केसेस येतात त्याप्रमाणे माझे अनुभव आहेत, म्हणून तुम्हाला ही विनंती सांगतोय की कृपया पैसे, दागिने, जी लक्ष्मीपूजन जे मांडतो त्याचे फोटो कोणालाही शेअर करू नका. रांगोळीचे काढा, फुलांचे डेकोरेशन ते काढा, पण पूजनाचे दाखवू नका. कारण की तिथं आपली लक्ष्मी असेल, दागिने असेल, ही सगळ्यात महत्त्वाची सूचना. आणि नंतर जो नैवेद्य आपण दाखवतो लक्ष्मीला, कारण की आपण जे फराळ केला असतो, करंजी, लाडू, शंकरपाळी, तुमच्या कुलदेवतेला एक ताट आणि लक्ष्मीला एक ताट, असे 2 ताट टाकवा. लक्ष्मीला एक नैवेद्याचं ताट आणि कुलदेवता, सगळ्यांनी पुरणपोळीचंच नैवेद्य करा. कारण की पुरणपोळीचं नैवेद्य लक्ष्मीला फार आवडतो. म्हणून तुम्ही तो नैवेद्य आणि जे फराळ तुम्ही लक्ष्मीसमोर मांडता ते फराळ साईडला ठेवा, फराळामध्ये मिक्स करू नका. आणि ते फराळ फक्त घरच्यांनी खायचा, कारण तो लक्ष्मीचा प्रसाद असतो, तो बाहेर कुणालाही द्यायचा नाही. तुम्ही इतर जे फराळ केलेला आहे तुम्ही ते नंतर सगळ्यांना देऊ शकता, पण जो नैवेद्य तुम्ही फराळांचा देवीला दाखवा, लक्ष्मीसमोर जो ठेवाल एका ताटामध्ये, ते तुम्ही घरच्यांनीच खायचं, बाहेरच्यांना द्यायचा
नाही. या महत्त्वाच्या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होतात आणि त्याचा खूप मोठा परिणाम भोगावा लागतो. म्हणून ह्या गोष्टी सर्वांनी लक्षात घ्या आणि ह्याप्रमाणे सगळ्यांनी लक्ष्मीपूजन करा. आणि अजून एक महत्त्वाचं, जी केळसुणी आपण तिथं पूजा करतो, आता केळसुणी राहिलीच नाही, लांबके झाडू आले, त्यामुळे कंबरदुखीचे प्रॉब्लेम आहेत. लोकांना व्यायाम होत होता, महिलांचं काही महिला वाकत होत्या झाडूला, आता वाकायला नको म्हणून झाडू आहेत. तर केळसुणीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण, रात्री 12 वाजता ती केळसुणी तुम्ही उचलायची, जी पूजामध्ये करतो आपण ती तुमच्या मेन पाठीमागच्या दरवाजापासून असं कंटिन्यू झाड खाली न म्हणजे वरती न उचलता कंटिन्यू खालून असा तो झाडत कंटिन्यू न्यायचं आणि उंबऱ्यावरती 3 वेळा आपटायचं आणि म्हणायचं अलक्ष्मी निर्साणम, अलक्ष्मी निर्साणार्थम, अलक्ष्मी निर्साणार्थम, म्हणजे अलक्ष्मीचा नाश हो, अलक्ष्मीचा नाश हो, असं 3 वेळा म्हणायचं. आणि त्यातला एक फळ तोडायचा, बाहेर टाकायचं, थोडंसं बाहेर थुकायचं. हा अलक्ष्मीनेचा फार मोठा तोडगा आहे. सर्वांनी हे करा. जेव्हा जेव्हा तुमच्या घरामध्ये असे समजा एखाद्या लेडीजला सहज स्त्रियांना की एकमेकांच्या घरात जायचं ना, स्वतःचे गाणं गावं, माझं असं आलं तसं असं, एवढं लक्षात ठेवा. जेव्हा दुसरं आपल्या घरामध्ये गाणं गातो, त्याचं गाणं आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी थोडीफार राहते. म्हणून असं कोणी जर आलं की बाबा असं गाणं गेलं, ती बाई गेल्यानंतर असं सेम केळसुणी घ्यायची, उंबऱ्या आपटायची, तर त्यातला एक फळ असतो तो बाहेर टाकून द्यायचा आणि 3 वेळा असं थुकायचं. हे लक्षात ठेवा, हा अलक्ष्मीचा निरसनार्थाचा प्रयोग आहे. सर्वांनी हे आठवणी करा आणि रात्री 12 वाजेपर्यंत सर्वांनी जागे राहा. 12 वाजेपर्यंत दिवे राहिले पाहिजेत. 12 नंतर सर्वांनी झोपा. सर्वांनी हे करा, लक्ष्मीची साधना करा. तुम्हाला लक्ष्मी तुमच्या घरामध्येच येईल. धन्यवाद.